आज जर आम्ही पाहिलं तर आपल्या घरामध्ये टीव्ही सेट आलेला आहे, आपल्या घरामध्ये सोफा सेट आलेला आहे, डायनिंग सेट आलेला आहे. असं असताना सुद्धा आपला माइंड मात्र अपसेट राहिला. मग अपसेट असलेला माइंड सेट करण्यासाठी आयोजित करण्यात आलेली व्याख्यानमाला पवार सर नक्कीच ब्रेन वॉशिंग सेंटर असणार आहे. कार्यक्रमाच्या निमित्ताने बऱ्याच ठिकाणी फिरणं होतं. असाच एका कार्यक्रमावरून येत होतो. रस्त्याने एक मंदिर लागलं. गाडी बाजूला घेतली आणि त्या मंदिराकडे गेलो. मंदिराकडे जात असताना पाहिलं अचानक ढोल वाजायला लागले, वातावरण घुमायला लागलं. त्या ठिकाणी असणारी एक ताई होती, उठून उभा राहिली आणि जोर जोरात तिने तिथे पिंगा घालायला सुरुवात केली. 4 मिनिटाचा वेळ गेला. ताई काही कोणाचं ऐकत नव्हती. थोड्या वेळाने शांत झाली, बाजूला बसली. न राहून हळूच ताईच्या जवळ गेलो. अहो ताई, आत्ता जो प्रकार केला त्याला नेमकं काय म्हणतात? ताईनं रागात पाहिलं माझ्याकडं. नाही ताई सांगा ना म्हटलं, काय म्हणतात? ती म्हटली की याला अंगात येणं म्हणतात. मी म्हणलं ताई बरं ठीक आहे, अंगात येणं म्हणतात, पण हे येत असताना एक माणूस तुमच्या जवळ यायचा. तो माणूस जवळ आला की त्याच्या खाड दिशी तो मी कानाखाली द्यायचा. इतका मारला म्हटलं बिचारा काळा निळा झाला, साईडला जाऊन बसला. बघा गाल चोळतोय. कोण आहे तो? ती हसली आणि म्हणले तो ना, तो माझा नवरा आहे. अरे म्हणलं नवऱ्याला काही एवढं कोणी मारतं का? ते म्हणले भाऊ तुम्हाला काही माहिती नाही, हा दररोज दारू पिऊन येतो, आल्यावर मला मरेस्तोवर मारतो. मी बिचारी याचा मार खात राहते आणि जेव्हा का 1-2 महिन्यातून असा एखादा देवीचा कार्यक्रम येतो, अंगात आणते, त्याला जेवढा धोपटता येईल तेवढा धोपटते. विनोदाचा भाग जाऊ द्या, पण आजही 21व्या शतकामध्ये आम्हाला दैववादाकडे झुकलेली पिढी पाहायला मिळते. सरदार भगतसिंग म्हणतात, जे दैववादी असतात ते नामर्द असतात आणि जे प्रयत्नवादी असतात तेच खरे मर्द असतात. मग आम्हाला प्रयत्नवादी युवक आणि प्रयत्नवादी युवती घडवायची आहे. आजही आम्ही लॉजिक ऐवजी मॅजिकवर विश्वास ठेवताना दिसतोय. आम्हाला समृद्ध विचारांची परंपरा आहे, महापुरुषांचा समृद्ध वारसा आहे. कोणताही महापुरुष घ्या, अगदी छत्रपती शिवाजी महाराजांपासून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत जर आम्ही ते शृंखला पाहिली तर प्रत्येक आमच्या या महापुरुषाने विज्ञानवादी विचार मांडलेले आहेत. मग हे विचार आम्हाला आमच्या आचरणात आणायचे आणि त्याद्वारे आम्हाला आपल्या जीवनाचं शिल्पकार खऱ्या अर्थाने व्हायचं. अमेरिका, या अमेरिका देशामधील न्यूयॉर्क मधील एक शहर ज्याचं नाव आहे ब्रुकेन. या ब्रुकेन शहरामध्ये एक झोपडपट्टी आहे. त्या झोपडपट्टीमध्ये 13 वर्षाचा मुलगा. गरिबीची परिस्थिती, त्याला लाज वाटायची आपल्या परिस्थितीची. बिचारा एका ठिकाणी बसलेला निमुटपणे. त्याच्या वडिलांनी पाहिलं मुलगा अस्वस्थ आहे, गरिबीची याला लाज वाटत असली पाहिजे. बापाने ओळखलं, वडील जवळ जातात. त्या पोरगा उठून उभा राहतो. वडील म्हणतात, बाळा एक काम कर, त्याला एक वापरलेलं कापड देतात, कापडाचा तुकडा, आणि त्याला सांगतात, बाळा हा किती रुपयाला विकून आणशील? तो म्हणला, पप्पा हा बरेच एखाद्या $1 विकला जाईल. त्याचे वडील म्हणतात, नाही $2 विकायचा. तो म्हणतो, बरं ठीक आहे. जातो, तो कपडा घेऊन इकडे तिकडे फिरतो, 5-7 तास प्रयत्न करतो. शेवटी $2 तो कपडा विकला जातो. घरी येतो, वडिलांना आनंद होतो. वडील पुन्हा त्याला सांगतात, बाळा आता एक काम करायचं, हाच कपडा जो आहे तो तू $10 विकायचा. दुसरा एक कपडा त्याला देतात. आता कसा विकायचा? मुलाला प्रश्न पडला. अहो बाबा 5-6 तास उन्हात उभा राहिलो तेव्हा कुठे याचे आपल्याला $2 मिळाले आणि तुम्ही सांगता की $10 मिळाले पाहिजे. नाही, पप्पा म्हणतात की त्याचे $10 मिळाले पाहिजेत. मुलगा हुशार होता. आपल्या चुलत भावाकडे जातो आणि चार्ली चॅप्लिनचं त्याच्यावरती चित्र काढतो, सुंदर रंगवतो आणि ज्या ठिकाणी श्रीमंतांची मुलं ज्या शाळेत आहेत ती शाळा सुटताना प्रवेशद्वारापाशी थांबतो. मुलांची शाळा सुटते,
आणि हा ते चित्र काढलेलं कापड त्या मुलांना दाखवतो आणि विकत घ्या म्हणून आवाहन करतो. एक चिमुरडा ते पाहतो, आईला हट्ट करतो, आई मला ते चित्र पाहिजेच. आई त्याला ते घेऊन देते. $10 त्याला किंमत मिळते, त्याच्यावरती $10ची टिप पण मिळते. $20 घेऊन तो मुलगा घरी जातो. वडिलांना आनंद होतो. 4-5 दिवस जातात. वडील पुन्हा तसाच एक जुना कपडा काढतात आणि त्याला सांगतात आता याला तो $200 विकायचं. मुलाच्या मनात आता आत्मविश्वास निर्माण झाला होता. मी हे करू शकतो हे त्याला माहिती होतं. त्याच शहरामध्ये चार्लीज एंजल नावाचा एक चित्रपट, त्या चित्रपटाची नायिका त्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलेली होती. तिचं नाव आहे फराह फॉसेट. ती त्या ठिकाणी येणार या मुलाला माहिती झालं. प्रमोशन झालं चित्रपटाचं. त्या गर्दीतून वाट काढत काढत कसा बसा तो मुलगा त्या हिरोईनच्या जवळ जातो आणि तिला सांगतो की ताई मी तुमचा फार मोठा फॅन आहे, या कापडावरती तुम्ही सही करा. आणि ती सही करते. सही केल्याबरोबर तो धावत धावत बाहेर जातो आणि मोठ्याने ओरडतो, प्रसिद्ध नायिका फराह फॉसेटने चित्र केलेलं कापड माझ्याकडे आहे, कोणाला जर पाहिजे असेल तर $200 दिलं जाईल. एक धावतच येतो ग्राहक आणि म्हणतो 200 नको, $300 देतो, मला दे. $300 घेतो आणि धावतच घरी येतो. वडिलांना आनंद होतो. वडील त्याला समजावून सांगतात, अरे निर्जीव वस्तूची किंमत जर तुम्ही जर वाढवू शकत असाल तर तुम्ही तर सध्या सजीव आहेस रे. मनात आणलं तर काही करू शकतो, कोणताही बदल करू शकतो, फक्त ती जिद्द तुझ्या मनामध्ये असली पाहिजे. मग श्रीमंत असो, गरीब असो, काळा असो, अगर गोरा असो, मनात जर ठरवलं तर आपण आपली किंमत मित्रांनो वाढवू शकतो. ही किंमत आम्हाला वाढवायची. पण हे करत असताना अवांतर ऍक्टिव्हिटीमध्ये आम्ही थोडं जास्तच रस घेताना दिसतो. टीव्हीच्या मालिका काका त्या पाहताना खास करून आमच्या महिला भगिनी रंगून जातात. अगदी जेवणाचं वेळापत्रक सुद्धा त्या मालिकांवरती अवलंबून आहे. आमच्या ताईला खूप टेन्शन असतं. 3 प्रकारचं टेन्शन. स्वतःच्या कुटुंबाचं टेन्शन, शेजारणीने नवीन मोबाईल आणलेला असतो त्याचं टेन्शन, आणि तिसरं म्हणजे त्या मालिकातल्या कुटुंबाचं आता काय होईल त्याचं टेन्शन. पण लक्षात घ्या, तासन तास टीव्ही पुढे बसणारा कधीच टीव्हीत दिसत नसतो. तासन तास टीव्ही पुढे बसणारा कधीच टीव्हीत दिसत नसतो. आणि ज्याला टीव्ही पाहायला वेळच मिळत नाही असाच माणूस फक्त टीव्ही मध्ये दिसतो. मग आम्हाला ते सिद्ध करायचंय, आम्हाला तसं बनायचंय. आज जर समाजामध्ये आम्ही पाहिलं तर आम्हाला अनेक माणसं पाहायला मिळतात. अरे ज्या माणसांनी शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे त्या माणसांचा आदर्श आमच्या मनामध्ये असला पाहिजे. मला आवर्जून या ठिकाणी सांगायचंय, ज्या पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजनांना शिक्षण देण्यासाठी रयत शिक्षण संस्था सुरू केली. महाराष्ट्रात सुरू झाली, कर्नाटकामध्ये 2 शाखा सुरू झाल्या. पण या श्रीगोंदा तालुक्यामध्ये बहुजन समाजाची, गोरगरिबांची, शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची, वंचितांची लेकरं शिकली पाहिजे. ती लेकरं थोरा मोठ्यांच्या पंक्तीत थाटात बसली पाहिजे. त्या लेकींना गावातच शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाली पाहिजे. आणि म्हणून आपल्याच संस्थेचे जे संस्थापक आहेत ते स्वर्गीय आदरणीय शिवाजीराव नारायणराव नागवडे बापूंनी सहकाराच्या माध्यमातून शिक्षण संस्था त्याचं जाळं या श्रीगोंदा तालुक्यामध्ये उभा केलं. म्हणजे या समाजामध्ये मी घडतो, या समाजाचं माझं काहीतरी देणं आहे आणि हे देणं मला द्यायचंय. त्यासाठी आपण समाजासाठी जगलं पाहिजे, समाजासाठी लढलं पाहिजे आणि समाजासाठी मेलं पाहिजे. अशी माणसं मोठी आहेत रे. या माणसांच्या चरित्राचा अभ्यास आपण केला पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण सुद्धा मोठे होऊ शकतो. आज प्रजासत्ताक दिन, आपला भारत स्वतंत्र झाला, जनतेचं राज्य आलं, लोकशाही आली. पण मित्रांनो आजही दहशतवादी आपल्यावरती हल्ले करतात. सातारा या ठिकाणचा असणारा आमचा कर्नल, ज्याचं नाव संतोष महाडिक, ते जम्मूमध्ये कुपवाडा या ठिकाणी सीमेचं संरक्षण करण्यासाठी तैनात, स्वतःची पलटण घेऊन. अचानक रात्री 12-12:30 वाजता त्यांना फोन आला, शेजारच्या दुर्गम गावामध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केलेला आहे, एका घरामध्ये ते लपून बसलेत, लोकांना वाचवण्यासाठी तातडीने या. संतोष महाडिकांनी आपली पलटण बरोबर घेतली. त्या ठिकाणी
ठिकाणी जातात. गेल्याबरोबर त्या आतंकवाद्यांच्या लक्षात येत आहे लष्कर आलेलं आहे. गोळीबार सुरू होतो. त्याला तसाच प्रत्युत्तर आपले हे भारतीय जवान देतात. त्यांच्यामध्ये जणू घनघोर लढाई सुरू होते. गोळ्यांचा वर्षाव, तोफांचा आवाज चालू असतो. तब्बल पहाटेपर्यंत ही लढाई चालू होती. 5:30च्या नंतर ज्या खोलीमध्ये ते आतंकवादी बसलेले होते तिथून फायरिंग होणं बंद झालं. तरी संतोष महाडिकांना वाटलं थोडं आपण दबा धरून बसलं पाहिजे. 1 तास त्यात गेला. फायरिंग बंद झालेली. त्यांना वाटलं की सर्व अतिरेकी मेले असतील. बरोबर मोजके जवान घेतले आणि त्या खोलीमध्ये पाहिलं. खरोखर 4 आतंकवादी मेलेले होते, पण 1 जण मेल्याचं नाटक करून पडलेला होता. ते सर्व पाहिलं आणि संतोष महाडिक काम फत्ते झालं म्हणून तिथून जायला निघाले. तर झोपेचं सोंग घेतलेला अतिरेकी हातामध्ये AK-47 घेतो आणि धाड 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 करत गोळ्या सोडतो. तब्बल 8 गोळ्या आमच्या संतोष महाडिकांच्या पोटातून आरपार जातात. रक्ताच्या थारोळ्यात संतोष महाडिक पडले. त्यांना दवाखान्यामध्ये तातडीने नेलं गेलं. डॉक्टर प्रयत्नांची पराकाष्ठा करतात, पण शरीर छिन्न विछिन्न झालेलं होतं. 4-5 तास ऑपरेशन चालतं, पण शेवटी शरीर साथ देत नाही आणि संतोष महाडिक त्या ठिकाणी शहीद होतात. संतोष महाडिकांच्या खिशातला मोबाईल मात्र सतत वाजत होता. शेवटी डॉक्टरांना वाटले की नेमका कोणाचा फोन असेल. उचलून पाहावं. उचलला. संतोष महाडिकांच्या पत्नीने फोन केला होता आणि ती काळजीच्या स्वरात म्हणत होती, का हो, कालपासून फोन करते, फोन का उचलत नाही? तुम्ही कोणत्या अडचणीमध्ये आहात का? आता उत्तर काय द्या? असा प्रश्न डॉक्टरांच्या पुढे निर्माण झाला. तरीही मन घट्ट करून डॉक्टर म्हणतात, संतोष महाडिक इज नो मोर. ते ऐकलं. अरे 7 जन्माची साथ ज्याच्या बरोबर होती तोच अर्ध्यातून सोडून गेला. गावामध्ये बातमी पसरली. सगळीकडे शोककळा पसरलेली. आणि संतोष महाडिकांचं शव त्या सातारा त्या शहरामध्ये आणलं गेलं. हजारोचा जनसमुदाय त्या ठिकाणी जमलेला होता. पण त्यांचा 6 वर्षाचा चिमुरडा असणारा मुलगा स्वराज मात्र किलकिल्या नजरेनं पाहत होता. अरे माझा बाबा आल्याबरोबर धावत येतो, मला घट्ट मिठी मारतो, माझ्या गालाचा पापा घेतो, मला चॉकलेट देतो, पण आज बाबा माझ्याशी बोलत नाही. धावत येणारा बाबा आज पेटीमध्ये दिसतोय. फुलांनी तो सजवलेला दिसतोय. काय झालं असेल? आई रडते, बहीण रडते. त्या लेकराला मात्र काही लक्षातच येईना. तो आई जवळ जातो आणि म्हणतो, आई माझा बाबा का ग बोलत नाही? बाबाला सांग ना की मला नको चॉकलेट, काही नको, फक्त मला माझ्याशी बोला, मला फिरायला घेऊन चला. अरे ती माऊली रडत रडत म्हणते, अरे बाळा तुझे बाबा शहीद झाले. लेकराचा पुढचा प्रश्न, आई माझे बाबा कुणासाठी ग शहीद झाले? तर ती माऊली म्हणते, या भारत देशाचं संरक्षण करण्यासाठी तुझे बाबा शहीद झाले. आणि अश्रूंना वाट मोकळी करून दिली. जणू तो आमचा संतोष महाडिक सांगत होता की कर चले हम फिदा ए वतन साथियो, अब तुम्हारे हवाले ए वतन साथियो. संतोष महाडिक शहीद झाले. इथपर्यंत संपलेलं नव्हतं. अरे ती जी त्यांची पत्नी स्वाती, तिनं मात्र ठरवलेलं होतं देशसेवा करायची. पण देशसेवा करायची हे चिमुरडं कधी मोठं होईल, कधी देशाच्या कामी येईल? आपल्यालाच देशाची सेवा करण्यासाठी मिलिटरीमध्ये भरती व्हावं लागेल. ठरवलं, मनात जिद्द होती. वय वाढलेलं होतं. मंत्रालयामधून वयाची अट शिथिल केली गेली. इंडियन मिलिटरी अकॅडमीची परीक्षा दिली गेली, पास झाली. आणि 2019 साली ती जी स्वाती आहे, संतोष महाडिक यांची पत्नी, भारताच्या सेवेसाठी सज्ज झाली, लेफ्टनंट झाली. ताईंनो, ही हिंमत आपल्यामध्ये असली पाहिजे. दादांनो, ही हिंमत आपल्यामध्ये असली पाहिजे. आणि देशाचं रक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी अहोरात्र डोळ्यात प्राण साठवून आमचे ते जवान सीमेचं रक्षण करतात रे. मग इथं आम्हाला देशसेवा करावी लागेल. प्रत्येकाने सीमेवर जाऊन देशसेवा करणं नाही. आम्ही अध्यापनाचं काम करतो ना, त्या अध्यापनाच्या कामात आम्हाला देशसेवा दिसली पाहिजे. आम्ही राजकारण करतो ना, त्या राजकारणाच्या कामामध्ये आम्हाला देशसेवा दिसली पाहिजे.
आम्ही रोग्यांना तपासतो ना, तर त्या डॉक्टरला त्या रोग्यामध्ये देशसेवा दिसली पाहिजे. आम्ही समाजामध्ये सामाजिक कार्य करतो ना, त्या कामामध्ये आम्हाला देशसेवा दिसली पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थाने भारत देशाचा विकास होईल. आणि ते काम तुम्हाला करावं लागणार आहे. आपल्या मनामध्ये प्रचंड जिद्द असली पाहिजे. तरुणाईमध्ये प्रचंड पोटेन्शियल आहे. लाथ मारीन तिथं पाणी काढील, ही ताकद आमच्या तरुणाईमध्ये आहे. फक्त ती ओळखणं गरजेचं आहे. एक तुमच्यासारखी 21-22 वर्ष वयाची उत्तर प्रदेश आंबेडकर नगर मधील युवती, ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं, बास्केटबॉलची खेळाडू, ती ठरवते आता आपण परीक्षा देण्यासाठी जाऊ. परीक्षा देण्यासाठी पद्मावती रेल्वेमध्ये बसते. वेळ रात्रीची. काही गुंड त्या रेल्वेमध्ये घुसतात आणि तिच्या गळ्यामध्ये असणारी चैन ओढण्याचा प्रयत्न करतात. मुळातच खेळाडू असणारी ती ताई एक फाईट मारते. तो गुंड त्या ठिकाणी रक्तबंबाळ होतो, नाक फुटतं. बाकीच्यांना राग येतो. सगळेजण तिला पकडतात, गळ्यातली चैन हिसकावून घेतात आणि त्या धावत्या रेल्वेमधून तिला बाहेर फेकून देतात. बाकी सगळे पाहत आहेत, पण तिच्या मदतीला मात्र कोणीच येत नाही. खाली पडते, रेल्वेच्या पटरीवरती पडते. शुद्ध हरपलेली होती. एक पाय रेल्वेच्या पटरीवर होता आणि एक बाजूला होता. दुसरी रेल्वे येते, पायावरून जाते. डावा पाय त्या ठिकाणी त्याचा पूर्णतः चुरा होऊन जातो. रात्रभर तशीच विव्हळत पडते. घुशी येऊन तिच्या पायाची मांसाचे लचके तोडत असतात. सकाळी ज्यावेळी गुराखी त्या ठिकाणी गुरे चालण्यासाठी जातो, पाहतो अरे काहीतरी कण्याचा आवाज येतोय. जातो, पाहतो तर त्या ठिकाणी ही मुलगी दिसते. तातडीने दवाखान्यामध्ये नेलं जातं. डॉक्टर उपचार देतात, पण डावा पाय मात्र कापून काढावा लागतो. ज्यावेळी तिला जाग येते ना, त्यावेळी ती पाहते की आपण तर दवाखान्यामध्ये, आपण जगलो, वाचलो, याचं समाधान वाटलं. उठण्याचा प्रयत्न करायला लागली, पण उठता येत नव्हतं. सहज खाली डाव्या पायाकडे लक्ष गेलं. डावा पाय तर मांडीपासून कापून टाकलेला. खूप वाईट वाटतं. आता काय करायचं? पुढचं भविष्य अंधकारमय दिसत आहे. पण घाबरणारी नव्हती, रडणारी तर मुळीच नव्हती. मला ठरवलं मी असं काहीतरी करणार. या भारत देशातला त्या क्षेत्राचं नाव घेतलं की माझं नाव आदराने घेतलं जाईल. आणि काय करावं तिनं? जखम बरी झाली आणि 4 महिन्याच्या नंतर तिनं ठरवलं माउंट एव्हरेस्ट शिखर सर करायचं. सोपं नाही. धडधाकट असणारा माणूस सुद्धा माउंट शिखर जायला घाबरतो. त्या ठिकाणी असणारी प्रचंड थंडी, त्या ठिकाणी अगदी रक्त गोठवणारी थंडी. आणि हिमवादळ होतात, जणू बर्फाचे डोंगर कोसळतात. आणि हिने ठरवलं मी ते माउंट एव्हरेस्ट शिखर सरच करणार. जाते ट्रेनिंग घ्यायला. कोणाकडे? ज्यांनी पहिल्यांदा, ज्या महिलेनं ते माउंट एव्हरेस्ट शिखर सर केलंय, त्या बचेंद्री पाल यांच्याकडे जाते आणि तिला सांगते मला ते शिखर सर करायचं. बचेंद्री पाल म्हणतात अगं 2 पायाच्या माणसाला नाही ते सर करता येत. कित्येक जण मरतात आणि तू तर एकाच पायाची. तू तुझा हट्ट मागे घे, दुसरं काहीतरी कर. किमती नाही, मला तुम्ही प्रशिक्षण द्या. त्याच्या हट्टापुढे बचेंद्री पाल सुद्धा थकल्या आणि प्रशिक्षण सुरू झालं. तिचं ट्रेनिंग सुरू आहे. 2011 साली आता माउंट एव्हरेस्ट शिखर सर करायचं होतं. एक चांगला पाय, डावा पाय कापलेला, त्याला कृत्रिम पाय बसवलेला, पाठीवरती ऑक्सिजनचं सिलेंडर घेतलेलं आणि ते माउंट एव्हरेस्ट शिखर सर करायला शिरपाला बरोबर घेतलं आणि सर करायला सुरुवात केली. ठराविक अंतर गेली. वरती गेल्याच्या नंतर ऑक्सिजनचं प्रमाण कमी होत जातं. तिने आपल्या जवळ असणारा ऑक्सिजनचा सिलेंडर, त्याचा मास्क लावला आणि प्रवास सुरू झाला. पण पुढे गेल्यानंतर तिच्या असं लक्षात आलं रे मोठमोठी हिमवादळं व्हायला लागली, कडाक्याची थंडी पडली. याच्यामधून वाचणं अवघड आहे. पण मनात ठरवलेलं नाही मी करूनच दाखवणार. मेले तरी 72 इतिहास होईल आणि जगले तरी इतिहास होईल. ठरवलेलं. तब्बल 52 दिवस तिचा प्रयत्न चालू होता. बरोबरचा शेर्पा सुद्धा घाबरला त्या परिस्थितीला. म्हणाला मी निघून जातो. कारण आजूबाजूला मृतदेहांचे खच त्याने पाहिले होते. पण ही घाबरली नाही. माउंट एव्हरेस्ट शिखर सर करत 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 गेली आणि नोव्हेंबर महिन्यात 2015 साली त्या माउंट एव्हरेस्टच्या शिखरावरती तिरंगा राष्ट्रध्वज तिने फडकवला. तिचं नाव अरुणिमा सिन्हा.
हाथों की लकीरों पर मत जाना है गालिब, हाथों की लकीरों पर मत जाना है गालिब, क्योंकि नसीब तो उनका भी होता है जिन्हें हाथ भी नहीं होते और जिन्हें पैर भी नहीं होते. अरे आम्ही तर सुदृढ धडधाकट आहोत रे. मनात आणलं तर काही करू शकतो, पण ती जिद्द, ती प्रेरणा आम्हाला मिळणं गरजेचं आहे. कॉलेजमध्ये गेल्यानंतर न कळत निसर्गाचा परिणाम म्हणा किंवा वयाचा परिणाम म्हणा, मनामध्ये एक कोमल भावना निर्माण होते मित्रांनो. सहजपणे एखाद्या व्यक्तीकडं जर आपण सारखंच टकामका पाहत राहिलो तर समोरच्या व्यक्तीला वाटतं, अरे कोणत्या ग्रहावरचा प्राणी पाहतो, एकदा पाहून तर घ्यावं. ते पाहिलं, एकदाच पाहिलं, लगेच मन में लड्डू फोटा. अरे काय चाललंय मित्रांनो, प्रत्येक गोष्टीला वय असतं. आमचा एक मित्र, एक ऍक्टिवा गाडी त्याला दिसली, गाडी चालू होती, याच्याकडे पण गाडी होती, ते ऍक्टिवा, याच्याकडे स्कूटर. ऍक्टिवा जोरात पळते, हा स्कूटरवरती रेस जेवढी पेता येईल तेवढी पळतो. 15 मिनिटाचा प्रवास केल्यानंतर ऍक्टिवा थांबते, याचे स्कूटरही थांबते. ऍक्टिवाचं बसलेले व्यक्ती आहे तो हेल्मेट काढतो आणि त्या व्यक्तीकडे सहज पाहतो, आपलं कोण पाठलाग करतंय. अरे दाढी मिशा असलेला बाब्या तो पाहिला आणि आमच्या त्या मित्राने तिथून धूम ठोकली. सांगण्याचं तात्पर्य काय? अरे आज जर आम्ही पाहिलं तर एकतर्फी प्रेमामधून अनेक वेगवेगळ्या घटना घडताना पाहतात. कर्जतमध्ये नुकतीच घडलेली घटना, प्रेम प्रकरणामधून तो गिरी नावाचा तरुण मारला गेला आणि त्या आपल्या प्रियकराला मारलं म्हणून त्या दिदीनं आत्महत्या केली. त्या प्रियकर मारला म्हणून मुलीचे आई वडील, चुलते भाऊ सगळे तुरुंगामध्ये. दोघांचं आयुष्यही त्या ठिकाणी बर्बाद होऊन गेलं. मग आम्ही नेमकं काय करतोय याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि शाळेमध्ये पाठवताना आमच्या आईबापांचा एक प्रामाणिक उद्देश असतो, माझ्या लेकरानं चांगलं शिकावं, माझ्या लेकीनं स्वतःच्या पायावर उभं राहावं. अरे पण आम्ही वेगळंच चालू आहे, याचा कुठेतरी बदल होणं गरजेचं आहे. आधी स्वतःचं करिअर ठरवलं पाहिजे, करिअर घडवलं पाहिजे, आपल्या जीवनाचं शिल्प आपणच फुलवलं पाहिजे. बाहेरचा कोण येणार नाही, आपलं कल्याण करणार नाही. कारण मित्रांनो, तुमचं कल्याण करायचं असेल तर तुम्हालाच तुमच्या जीवनाचं शिल्पकार व्हावं लागेल, हे लक्षात घ्या. तुम्हाला शिल्पकार व्हावं. संगत आपली खूप चांगली असली पाहिजे मित्रांनो. संगतीमधून आम्ही बिघडत जातो. आमच्याकडे एक आहे म्हण, ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या, वाण नाही लागला पण गोड लागला. आकाशातून पडणारा पावसाचा थेंब घ्या. तो पावसाचा थेंब जर आम्ही हातावर घेतला ना तर तो पिण्यायोग्य राहतो. तो जर पावसाचा थेंब रखरखत्या वाळवंटात पडला, चरदिशी आवाज होतो, त्याचं अस्तित्व संपतं. तोच पावसाचा थेंब जर कमळाच्या पानावर पडला तर अगदी मोत्यासारखा चकाकतो. तोच जर सापाच्या मुखात पडला तर त्याचं विष बनतं. आणि तोच थेंब जर गटारात पडला त्याची लायकी एवढी ढासळते, अरे तो पाय धुण्याच्या लायकीचा सुद्धा राहत नाही. हा संगतीचा परिणाम आहे. संगत चांगल्या व्यक्तींशी असली पाहिजे. अरे आईन्स्टाईनची संगत एका ड्रायव्हर बरोबर होती. आईन्स्टाईनने शोध लावलेला सापेक्षतेचा, मोठा शोध लागला, सर्वत्र गौरव झाला, वेगवेगळ्या ठिकाणी सत्कार समारंभाला बोलवायला लागले. अल्बर्ट आईन्स्टाईन ड्रायव्हरला घेऊन जायचे, छानपैकी सत्कार समारंभ व्हायचा, भाषण व्हायचं, त्यांच्या बरोबर संवाद साधायचा, फोटो सेशन व्हायचं. आईन्स्टाईन साहेब गाडीत बसायचे, निघून जायचे. 5 दिवस हेच चालू होतं. एकदा गंमत म्हणून ड्रायव्हर म्हणतो, अहो आईन्स्टाईन साहेब, प्रत्येक ठिकाणी तुमचं भाषण एकच आहे, प्रेक्षक फक्त वेगवेगळे. आता एक काम करा, एखाद्या ठिकाणी मला पण संधी द्या ना, प्रमुख पाहुणा म्हणून जायची. आईन्स्टाईनना वाटतं आता याची गंमत करू. ते म्हणतात आता एका नवीन ठिकाणी आपल्याला जायचंय, त्या ठिकाणी आपल्याला कोणीच ओळखत नाही, तिथे मी तुझा ड्रायव्हर आणि तू तिथे आईन्स्टाईन. ठरलं.
ते आईन्स्टाईनचे कोट वगैरे सगळं त्या ड्रायव्हरने घातले. आईन्स्टाईन साहेब गाडी चालवत चालवत ठिकाणावर आले. मस्तपैकी छान असा कार्यक्रम झाला. सत्कार समारंभ ड्रायव्हरचा झाला. त्याचं फोटो सेशन झालं. छानपैकी भाषणाला उठला. 5 दिवस ऐकलेलं होतं. शब्दन शब्द बोलला. टाळ्यांचा कडकडाट झाला. जागेवर जाऊन बसला. मनातून खूप चांगलं वाटलं. अचानक एक पत्रकार बांधव आले आणि त्यांनी विचारलं, साहेब तुमचा तो सापेक्षता सिद्धांत एकदा स्पष्टपणे मला समजावून सांगता का? आता आली अडचण. आईन्स्टाईन साहेबांनी ते काही कुठं सांगितलंच नव्हतं. आता काय करावं? पण ड्रायव्हर हुशार होता. तो म्हणतो, एवढा अवघड आहे का? त्या गाडीत माझा ड्रायव्हर बसला. जा त्याच्याकडे, तो सर्व तुला समजावून सांगे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य ड्रायव्हर जर आईन्स्टाईन होऊ शकतो, कशामुळे? संगतीमुळे. मग संगत त्यासाठी खूप महत्वाची आहे. चांगल्या मित्रांच्या जर संगतीमध्ये आम्ही राहिलो तर मित्रांनो, त्याचे जे विचार आहेत, त्याची जी बुद्धिमत्ता आहे, ती सुद्धा आमच्यामध्ये शिरकाव केल्याशिवाय राहत नाही. प्रत्येकाला कोणकोणत्या क्षेत्रामध्ये प्रत्येक जण श्रेष्ठ असतो. त्या क्षेत्रामधील नाविन्य शिकायचं जर असेल तर चांगल्या मित्र जे आहेत ते आम्ही जमवले पाहिजे. आम्ही चांगल्या मैत्रिणीताई जमवल्या पाहिजेत. कारण त्याशिवाय आम्हाला आपला विकास करता येणार नाही. आम्ही घाबरतो का? माझी परिस्थिती गरिबीची आहे, मला हे जमणार नाही, मला हे उच्च शिक्षण घेता येणार नाही. पण लक्षात घ्या, परिस्थिती कुणाला घडवत पण नाही आणि परिस्थिती कुणाला बिघडवत सुद्धा नाही. मनात जर जिद्द असली तर काही शक्य होतं. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं उदाहरण घ्या. काय होतं साहेबांकडे? काहीच नाही. घरची परिस्थिती 18 विश्व दारिद्र्य, गावकुसाबाहेरची वस्ती. अरे एक वेळ जेवण मिळेल की नाही याचीही शाश्वती नाही. पण असा माणूस स्वतःच्या जिद्दीच्या जोरावर, इतरांनी केलेल्या मदतीच्या जोरावर अगदी परदेशामध्ये जातात, उच्च विद्या विभूषित होतात, भारत देशाची घटना लिहितात. कोलंबिया विद्यापीठामध्ये त्यांनी PhD मिळवलेली आणि त्या कोलंबिया विद्यापीठानं ठरवलं की आपल्या विद्यापीठात असे कोणते बुद्धिमान माणसं झालेली आहेत ते एकदा आपण शोधू. त्यांनी क्रमवारी काढायला सुरुवात केली. त्यात ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा शोध लावणार तो न्यूटन, त्याचा नंबर होता 10वा कोलंबिया विद्यापीठातल्या बुद्धिमान माणसामध्ये. आणि पहिला नंबर जर कोणाचा असेल तर तो पहिला नंबर होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सर्वात बुद्धिमान माणूस. तिथे त्यांचा स्टॅच्यू बनवला आणि त्याच्यावरती लिहिलं गेलं, द सिम्बॉल ऑफ नॉलेज. पहा, अत्यंत गरिबीतला माणूस पण किती मोठ्या पदापर्यंत जाऊन बसू शकतो. ही ओळखलं जाणं गरजेचं आहे. तेव्हा गरिबीला आपली ताकद बनवारी मित्रांनो. जीवन जगत असताना अपयश येतं, त्या अपयशाला सामोरं जाणं गरजेचं आहे. तुमच्यासारख्याच वयाचे 2 मित्र 10वी पर्यंत एका वर्गामध्ये असलेले, सारखेच हुशार, एक टप्पा करत पार करत गेले. एका वर्गामध्ये 2दा नापास, कधी 3दा नापास, 10वी पर्यंत जातात, तिथे गाडी अडते. एकमेकांना धीर देतात, घाबरायचं नाही, पुन्हा लढू. ठरलं, पुन्हा परीक्षेला बसतात. पुन्हा दोघे नापास होतात. एक वैतागतो, आता नाही बाबा, आपल्याला हे जमणार नाही, आता मी आत्महत्या करणार. दुसरा म्हणतो, येडा झाला का काय, आत्महत्येचा विचार सुद्धा मनात आणू नको. पुढच्या जन्मी जर चुकून मानवाचा जन्म मिळाला, पुन्हा बालवाडीपासून सुरुवात करावी लागेल. अपयशाला यशाची पहिली पायरी ठरवता आली पाहिजे. अपयश कोणाला आलं नाही रे. जो महान व्यक्ती झाला ना, त्या प्रत्येकाला अपयश आलेलं आहे. इंदिरा गांधी भारत देशाच्या पंतप्रधान पदापर्यंत विराजमान झालेल्या, पण लोकसभेला त्यांचा सुद्धा पराभव झालेला होता. ज्या सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा गुरु मानलं जातं, तो सचिन तेंडुलकर सुद्धा मित्रांनो 10वी नापास होता. आणि त्याचाच अभ्यासाचा धडा आम्हाला इंग्रजीमध्ये पाहायला मिळतोय. महात्मा गांधींचं उदाहरण घ्या. अरे ते सुद्धा नापासच झालेले होते, पण हे माणसं रडत नाही बसले. त्या अपयशाला त्यांनी स्वतःची ताकद बनवली. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही आमचा आदर्श समजतो, मग तुम्हाला असं म्हणायचंय का राजांना जीवन जगत असताना अपयश आलंच नाही? अपयश आलं राजांना, आलं 1665 साली, ज्यावेळी मिर्झा राजा जयसिंगाबरोबर तह करावा लागला आणि औरंगजेबाला
23 किल्ले आणि त्याच्या भोवतालचा वार्षिक 4 लाखहून उत्पन्नाचा प्रदेश द्यावा लागला. ते माझ्या राजाला आलेलं अपयश होतं. पण राजे थांबले नाहीत, सिंहावलोकन करत गेले. ज्यावेळी परिस्थिती टप्प्यात आली त्यावेळी ते किल्ले तर घेतले, पण औरंगजेबाचे बाकीचेही किल्ले जिंकून 18 पगड जाती धर्मपंथाच्या माणसांना एकत्रित करून आपलं स्वराज्य निर्माण केलं. अरे हा आदर्श आम्ही जपला पाहिजे. आम्ही आमच्या राजाला आपला आदर्श मानतोय, मग राजांचे हे विचार आम्ही आत्मसात केले पाहिजे. नियोजन करता आलं पाहिजे, प्रत्येक गोष्टीचं नियोजन करता आलं पाहिजे. जर माझ्या राजानं नियोजनच केलं नसतं तर स्वराज्य उभं राहिलं नसतं. कारण स्वराज्य उभा करणे म्हणजे साधी सुधी गोष्ट नव्हती. औरंगजेब, आदिलशाह आणि निजामशाह या मातब्बर सत्तांशी टक्कर देणं गरजेचं होतं आणि त्यासाठी नियोजन माझ्या राजानं केलं आणि म्हणून मित्रांनो स्वराज्य उभं राहिलेलं आहे. तेव्हा या महापुरुषांच्या विचारांचा आदर्श आम्ही घेतला पाहिजे. अरे महापुरुषांच्या नावानं एखाद्या रस्त्याला नाव देणं सोपं आहे, पण महापुरुषांनी दाखवून दिलेल्या त्या रस्त्यावर चालणं मित्रांनो तेवढंच अवघड आहे. त्या रस्त्यावरती आम्हाला चालायचंय. महापुरुषांचे विचार आम्हाला आमच्या आचरणामध्ये आणायचे. आज जर पाहिलं तर आज या NSSच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने एक आदर्श नागरिक घडवण्याचं काम NSS करत आहे. उद्देश काय? घरापासून 8 दिवस मुलं बाजूला आणायची, मुली बाजूला आणायच्या. का? समाजामध्ये कशा पद्धतीच्या घडामोडी आहेत ते त्यांना दिसल्या पाहिजे. समाजाचा विकास आपण कशा पद्धतीने करू शकतो हे त्यांना समजलं पाहिजे. या ठिकाणी येऊन आपण भाषण कशा पद्धतीने देऊ शकतो, सूत्रसंचालन कसं करू शकतो हे त्या लेकरांना समजलं पाहिजे. म्हणजे आदर्श नागरिक घडवण्याचं प्रशिक्षण या NSSच्या माध्यमातून दिलं जातं आणि तुम्ही सर्वजण त्यासाठी आलात. खरोखर मनापासून तुमचं सर्वांचं मी या ठिकाणी धन्यवाद मानतो. आज जर पाहिलं तर समाज थोडा बिघडत चाललेला दिसतो. वरात असेल, कोणती निवडणूक असेल, आमच्या तरुणांना मोफत पैकी मिळते. एकदा सुरुवात लागते, आयुष्य मात्र बर्बाद होऊन जातं मित्रांनो. आणि लक्षात घ्या, ज्या महापुरुषांना आम्ही आमचा आदर्श मानतो ना, त्यांना सुपारीच्या खांडाचं सुद्धा व्यसन नव्हतं. 31st दिवस मित्रांची पार्टी झालेली, रात्री 12-12:30 झालेली. एक मित्र तो आपल्या मोबाईलवरती स्टेटस टाकतो, मी खूप चांगला ड्रायव्हर आहे, पण असं असताना सुद्धा मी आज ओलाने जाणार. फोन करतो, ओला येतो, गाडीत बसतो, निघून जातो, स्टेटस ठेवतो. बरेच जण पाहतात, 400 लाईक्स येतात, 50 कमेंट्स येतात. त्यातली एक कमेंट्स फार छान होती. त्या कमेंट्स मध्ये असं लिहिलं होतं, अरे भाऊ, पार्टी तर तुझ्या घरातच होती, मग नेमका ओलात बसून तो गेला कुठं? अरे काय चाललंय मित्रांनो? आजची तरुणाई निर्व्यसनी बनणं गरजेचं आहे. मी तर म्हणतो, जर तंबाखूच्या घर्षणातून जर वीज निर्मिती झाली असती तर काका लोड शेडिंग झालीच नसती, रात्रीचं दारावर जावं लागलंच नसतं. अरे मित्रांनो, निर्व्यसनी बनणं गरजेचं आहे. आमचे स्वामी विवेकानंद म्हणतात की मला या भारत देशातला तरुण, या भारत देशातली तरुणी निर्व्यसनी बनवायची, बलदंड देहाची बनवायची. मान्य, या मादक पदार्थांच्या विक्रीमधून आम्हाला लाखो रुपयांचा, कोट्यवधी रुपयांचा कर मिळतो, टॅक्स मिळतो. पण छाती ठोकून सांगतो, जर माझ्या भारत देशातली तरुणाई जर निर्व्यसनी राहिली, अरे हजारो काय लक्षावधी कोटी रुपये देण्याची क्षमता याच तरुणांमध्ये आणि याच तरुणींमध्ये आहे. फक्त त्यांना त्याची ओळख होणं गरजेचं आहे, ते निर्व्यसनी बनणं गरजेचं आहे. मित्रांनो, एकदा का सवय लागली की आयुष्यभर ती सवय शेवटपर्यंत राहते. चांगली सवय नाही. आमच्या महापुरुषांच्या नावानं पहिली त्या बिड्या विकल्या जात होत्या, संभाजी बिडी आणि शिवाजी बिडी. एका ठिकाणी व्याख्यानाला गेलो आणि ते म्हणले की काय सर, काय सांगता तुम्ही? अहो याच्यावर नाव काय, संभाजी बिडी, शिवाजी बिडी. त्याला म्हणलं, अरे बाबा, हे नाव फक्त विक्रीसाठी दिलेलं आहे. महापुरुषांच्या नावाचा वापर विक्रीसाठी, मार्केटिंगसाठी झालेला आहे. त्यांच्या काळामध्ये अशी सोय नव्हती आणि ते घेतही नव्हते. म्हणजे आमच्या तरुणांच्या मनामध्ये चलबिचल निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो.
आज जर पाहिले तर वेगवेगळ्या संघटना असतात आणि या वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून आमच्या तरुणांच्या आमच्या तरुणींच्या मेंदूमध्ये वेगळे विचार बिंबवण्याचा प्रयत्न केला जातो. काही आतंकवादी संघटना सुद्धा याच्यामध्ये सामील असतात. अरे मित्रांनो, धड आपलं असतं पण मेंदू मात्र त्यांच्या ताब्यात जातो, कारण त्या विचाराने आम्ही कधी बदलतो आम्हाला समजत सुद्धा नाही. आणि मग याच त्याचा फायदा घेतला जातो आणि याच तरुणांच्या हातामध्ये बॉम्ब दिले जातात, बंदुका दिल्या जातात आणि त्याचाच परिणाम म्हणजे दंगल घडते. भीमा कोरेगाव सारखी दंगल यातूनच घडली. मित्रांनो, दंगल घडवणारे होते ते एसी मध्ये होते. अरे त्यांची पोरं परदेशामध्ये उच्च शिक्षण घेत होती, पण ज्यांच्या हातामध्ये हत्यारं दिली गेली ती पोरं मात्र आमची गोरगरिबांची होती, शेतकऱ्यांची होती, कष्टकऱ्यांची होती. अरे राजकारण केलं गेलं पण गुन्हे मात्र आमच्या लेकरांवरती दाखल झाले. आमची लेकरं त्याच्यामध्ये ओढली गेली, गुन्हा दाखल झाला, तुरुंगामध्ये गेली जामिनासाठी. अरे ते बाप ती आई खटपट करते, काही केलं पाहिजे पण जामीन मिळाला पाहिजे, पण दंगलीच्या गुन्ह्यात जामीन लवकर मिळत नाही. काय करावं त्या गरीब आई बापानं? अरे वर्षानुवर्ष वडिलोपार्जित आलेला शेतीचा जमिनीचा तुकडा सुद्धा विकून टाकला रे, पण लेकरू आपलं बाहेर आलं पाहिजे म्हणून प्रयत्न करत होते, पण तरी जामीन झाला नाही. पुढे आयुष्यभर कोर्ट कचेरीच्या चक्रात चालू झाल्या. पोरांचं आयुष्य बरबाद झालं, संपलं. सांगणारा जो होता तो नामानिराळा राहिला, गुन्हा मात्र आमच्यावर दाखल झाला. आमचं भविष्य तर बरबाद झालं, पण आमच्या भविष्यामध्ये स्वतःचं स्वप्न पाहणाऱ्या त्या आईबापाच्या स्वप्नांचा सुद्धा चुराडा झाला. मित्रांनो, हे आम्हाला समजलं नाही. लक्षात घ्या, हमारा देश नारों से नहीं चलता, हमारा देश विचारों से चलता है. नारों से तो केवल भक्ति और गुलामी पैदा होती है, मगर विचारों से आजादी पैदा होती है, आजादी. आमचा जो तरुण आहे, लढाऊ तरुण, आपलं हित कशामध्ये आहे हे एकदा समजून घेतलं पाहिजे रे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक कधीच चांगला नसतो, कोणतीही गोष्ट असू द्या. आता अतिरेक झाला, आमच्या हातामध्ये मोबाईल आला. मी म्हणतो कित्येक ब्रेकअप होतील, पण एका जोडीदाराबरोबर आपलं कधीच ब्रेकअप होऊ शकत नाही. किती राग आला, काही झालं तरी आपला मोबाईल आपल्यापासून दूर जाऊ शकत नाही. एवढे आपण त्याच्या अधीन झालेलो आहोत, आम्हाला कळालंच नाही. आणि लग्न समारंभ चालू आहे, नवरा नवरीचं लग्न झालं, शेवटी वाटे लावायचा प्रसंग, ती बिचारी नवरी रडते, तिचे आईबाप रडतात, तिला गाडीत बसवलं जातं. गाडीत बसली, गाडी निघणार एवढ्यात तिनं दरवाजा उघडला आणि धावतच बाहेर आली आणि घराकडे पळायला लागली. तिची आई थांबवते, अगं ताईडे काय करते हे? असं अपशकुन असतं ग. गाडीत बसली, सासरी जायचं, इकडं पुढे निघाली. थांबाई आई, तुझं काय चाललंय? सकाळपासून माझ्या मोबाईलला चार्जिंग नाही, चार्जर तर घरात राहिलाय, तो आणायला चालले. विनोदाचा भाग जाऊ द्या, पण कोविड जी महामारी आलेली होती त्या काळामध्ये या मोबाईलच्या माध्यमातून शिक्षण सुरू होतं, ऑनलाईन शिक्षण सुरू होतं. कोविडमध्ये अनेकांचे रोजगार संपले. अशा वेळी शिक्षण मात्र ऑनलाईन चालू. एका मध्यमवर्गीय घरामधील एक तुमच्याच वयाची ताईडी आपल्या आईला म्हणते, आई अगं आता ऑनलाईन शिक्षण सुरू झालेलं आहे, 15 दिवस झालं, काय शाळेमध्ये चाललंय मला काही कळेना. सरांनी सांगितलं होतं मोबाईल घ्यावं लागेल, त्या माध्यमातून आपल्याला शिक्षण चालू ठेवता येईल. आई म्हणते किती रुपये लागतील? ते लेख म्हणते, आई 10,000 रुपये लागतील. ती जी माऊली आहे आपल्या नवऱ्याची वाट पाहते. नवरा येतो, घरात पाऊल टाकणार, एवढ्यात त्याला म्हणते आपल्या पिंटीला मोबाईल घ्यावा लागेल, शिक्षण अर्धवट नको राहिला. त्या बापाचा रोजगार बुडालेला, नोकरीहून कमी केलेला, काय करावं? बाहेर जातो, मित्रांपुढे हात पुढे करतो आणि म्हणतो, अरे लेकीला शिकवायचंय, मोबाईल घ्यायचा आहे, 10,000 रुपये लागतील, असले तर द्या ना. पण सगळेच फाटक्या खिशाचे, कोणाकडेच पैसे नाही. तसाच घरी येतो, खाली मान घालून. ती माऊली पाहते यांना कुठे पैसे मिळाले नसतील. पेटी उघडते आणि पेटीमध्ये असलेलं तिचं डोरलं काढते
आणि त्या आपल्या नवऱ्याच्या हातात देते आणि सांगते हे मोडा, पण पिंटीला मोबाईल घेऊन या, शिक्षण तिचा अर्धवट राहता कामा नये. तो बाप जातो, मोबाईल आणतो, लेकीला आनंद होतो, अभ्यास सुरू होतो, ऑनलाईन शिक्षण, महिनाभर चांगलं शिक्षण होतं. पण काही सामाजिक जी साधनं आहेत, प्रसार माध्यम आहेत, त्याच्यामध्ये ते गुरफटून जाते आणि अनोळखी एक तिला फ्रेंड रिक्वेस्ट येते, स्वीकारते आणि मग अभ्यास राहतो बाजूला आणि बाकीचंच विचारांची देवघेव सुरू होते. अभ्यासाकडे पूर्णतः दुर्लक्ष होतं. आई बाप बिचारे कुठं काही काम मिळतंय का म्हणून शोधायला बाहेर जायचे. कधी काम मिळायचं, कधी मिळत नव्हतं, पण आई बापाचं मात्र मनात जिद्द एकच, लेकीचं शिक्षण चालू राहिलं पाहिजे, लेक उपाशी झोपता कामा नये. पण हिचं मात्र त्या मोबाईल मधून वेगळ्या चॅटिंग सुरू झाल्या. एक दिवस आईबाप रोजगारासाठी बाहेर गेले आणि ही मुलगी कोणाच्या तरी आयऱ्या गायऱ्या बरोबर पळून जाते. आई घरी येते, बाप घरी येतो, शोधाशोध सुरू होते. मुलगी तर काही सापडत नाही, मुलगी कुठे गेली असेल. पोलिसांकडे जातात. पोलीस म्हणतात अजून 24 तास झाले नाहीत, 24 तासांनी या, तेव्हा आपण तुमचा गुन्हा दाखल करून घेऊ. अरे शोध मोहीम चालू होती रे, पण सापडत नव्हती. मुलीने आईबापाशी संपर्क केला नाही. अरे एक वेळ उपाशी झोपणारे ते आईबाप होते रे, पण रस्त्यानं चालताना मात्र स्वाभिमानाने चालत होते. आपल्या लेकीवरती चांगले संस्कार त्यांनी केलेले होते रे. अरे पोटाला चिमटा घेतला होता, पण आपल्या लेकीचं कल्याण व्हावं हा उद्देश त्यांच्या मनामध्ये होता. कोणाची त्यांच्या विरोधात बोलण्याची हिंमत नव्हती. पण आज रस्त्यानं चालत असताना लोकांची कुजबुज मात्र कानावरती ऐकू यायची, यांची मुलगी घर सोडून पळून गेली. ते ऐकलं आणि स्वाभिमान दुखावला गेला रे. त्या दाम्पत्यानं घरामध्ये येऊन दोघांनीही फासावर स्वतःला लटकावून घेतलं. संपलं आयुष्य. त्या ठिकाणी मला प्रश्न पडतो, चूक नेमकी कोणाची होती? चूक नेमकी कोणाची होती? अरे आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याचं स्वप्न पाहणाऱ्या त्या आई बापाची चूक होती का मोबाईल मिळाला म्हणून स्वच्छंदी वापर करणाऱ्या त्या ताईडीची चूक होती? हा मला पडलेला प्रश्न मित्रांनो मात्र अनुत्तरितच राहिला, अनुत्तरित राहिला. अरे आपल्या आई बापाला त्यांचं स्वप्न आपल्यामध्ये सत्यात उतरवायचं असतं. परिस्थितीमुळे नसेल त्यांना शिकता आलं, परंतु माझ्या लेकानं चांगलं शिकावं, माझ्या लेकीनं चांगलं शिकावं, त्यांचं कल्याण व्हावं हा उद्देश त्यांच्या डोळ्यापुढे असतो आणि त्यासाठी ते काबाड कष्ट करत असतात. कधी जा मजुरी करणारा बाप असेल त्या बाबाला म्हणा, बाबा तुमच्यासारखा शेतमजूर होतो. अरे तो बाप म्हणेन हाडाचं काळं करीन, रक्ताचं पाणी करीन, पण बाळा तो शेतमजूर नको रे हो, स्वतःच्या पायावर उभं राहा, काहीतरी नोकरी व्यवसाय कर. ताई जर एखादी जर माऊली धुणं भांडी जर करत असेल तर आवर्जून विचारा, म्हणा आई अगं तुझ्यासारखी धुणी भांडी करणारी बाई मी हो का? ती आई म्हणेल अरे बाळा अजून 4 घरची धुणी भांडी करेन, खूप कष्ट करेन, पण तू स्वतःच्या पायावरती उभं राहा. अरे मित्रांनो हे समजणं गरजेचं आहे रे. एकच करायचं, आपल्यामुळे दादांनो, आपल्यामुळे आपल्या आई बापाला कोणापुढे हात पसरवायची वेळ येणार नाही. आणि ताईंनो एकच करायचं, आपल्यामुळे आपल्या आई बापाचं नाव खाली जाणार नाही, त्यांची मान खाली जाणार नाही. एवढं जरी केलं ना तरी खूप होईल. कारण तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात, पण तुमच्या जीवनाच्या शिल्पामध्ये मात्र तुमच्या आईबाप त्यांनी पाया म्हणून स्वतःला गाडून घेतलेलं असतं, हे मात्र आमच्या लक्षात येत नाही. कितीही कठीण परिस्थिती येऊ द्या, त्या कठीण परिस्थितीला स्वतःची ताकद बनवा. कारण ध्येयावरती ठेवा आढळ निष्ठा, ध्येयासाठी करा प्रयत्नांची पराकाष्ठा. मग खुशाल आमंत्रण द्या संकटांना, की खुशाल करा चढाई. कारण तुम्हीच जिंकणार आहात मित्रांनो उद्याची लढाई, तुम्हीच जिंकणार आहात उद्याची लढाई. महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी व्याख्यानं देण्यासाठी फिरत असतो. बरेच जणांचे फोन येतात की सर तुम्ही तर खूप ठिकाणी फिरता, आमच्या मुलासाठी एखादी मुलगी पाहता का? दररोज नाही म्हटलं तरी मित्रांनो 2 फोन येतात. बरं ठीक आहे म्हटलं, शोध मोहीम चालू ठेवतो. पुन्हा फोन दुसऱ्या दिवशी, सर एखादी मुलगी असली तर पहा ना. आता कशी पाहावी? आमच्या मुली उच्च विद्याविभूषित झालेल्या आणि मुलांचं शिक्षण मात्र कमी होत आहे. उच्च विद्याविभूषित मुलगी
कमी शिकलेल्या मुलाशी लग्न करायला मित्रांनो तयार नाही. दिवस बदलत चालले. जुना जर काळ पाहिला तर त्या काळामध्ये चांगलं होतं. हुंडा मिळत होता. कायद्यानं गुन्हा आहे हुंडा घेणं. त्या काळी हुंडा मिळत होता. आता हुंडा द्यावा लागतो तरी सुद्धा मुली मिळत नाहीत. 35-40 वर्षाची मुलं आज आम्हाला पाहायला मिळतात. मित्रांनो, गांभीर्याने घेण्याची बाब आहे. मुलीला पाहायला जावं लागायचं पूर्वीच्या काळात. ते छानपैकी पोहे घेऊन यायचे आणि मग पुढे बसायचे. ते मान्यवर मंडळीं प्रश्न विचारायचे. स्वयंपाक करता येतो का? शिक्षण किती झालं? मामा कुठालचे? आता चित्र उलट झालं. मुलगी शिकली, आई बापाच्या बरोबर मुलाच्या घरी जाते. मुलगा बिचारा आपला पोहे घेऊन येतो, पुढे बसतो. मुलगी विचारते, का रे तुला नाश्ता करता येतो का? हे बिचारा आपलं मान हलवतं, हा येतो म्हणतो. चहा करता येतो का? हा येतो म्हणतो. दिवस बदलत चाललेले आहेत. असंच जर राहिलं ना मित्रांनो, आमची ताई ही नोकरीला जाईल आणि ती नोकरी करून घरी येताना नटून थटून स्वागताला आम्हाला दारात बसावं लागेल. सांगण्याचं तात्पर्य, स्त्रीभ्रूण हत्या वाढलेली, मुलींचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे. मग या ठिकाणी आपल्याला आपली पात्रता वाढवावी लागणार आहे. कोणत्याही क्षेत्रामध्ये जा, त्या क्षेत्रातलं सर्वोच्च झालं पाहिजे. शेती करायची ना, त्या शेतामध्ये एक आदर्श पद्धतीने शेती केली पाहिजे. व्यवसाय करायचा ना, तोही आदर्श असला पाहिजे. अगदी गॅरेज टाकलं, असं गॅरेज मध्ये तुम्ही फिटर झालं पाहिजे. नगरची गाडी दुरुस्तीला तुमच्याकडे आली पाहिजे. कष्ट करून स्वतःला सिद्ध केलं पाहिजे. अरे एकदा का सिद्ध झालात ना, अक्षरशः घराच्या बाहेर रांग लागेल मुलींच्या बापांची की असा जावई आम्हाला मिळाला पाहिजे. मग यासाठी आम्हाला प्रयत्न करावे लागतील. नांदेड जिल्हा, त्यामध्ये असणारा लोहा तालुका आणि तिथे असणारं सांगवी जोशी नावाचं गाव. एक शेवटचा छोटासा प्रसंग. त्या ठिकाणी एक मुस्लिम कुटुंब, घर कसं म्हणायचं त्याला, एक कुडाच्याच भिंती असणार घरट, वरती छत सुद्धा कुडाचंच, त्याला जागोजागी भगदाड पडलेले. ते मुस्लिम दाम्पत्य त्या ठिकाणी राहणार. तो नवरा आहे, ती बायको आहे, कष्ट करतात, कमवून आणलं तरच लेकरांना खाऊ घालता येईल अशी अवस्था त्यांची. पण तो जो नवरा आहे त्याला दारूचं व्यसन लागतं. त्यातून पुढे तो मनोरुग्ण होतो. आता अवघड, 4 मुलं जगवायची कशी असा प्रश्न त्या भाभीच्या पुढे निर्माण झाला. काय करायचं? कामाला गेलं तर तरी तेवढी रोजंदारी मिळणार नाही. आता करायचं काय असा प्रश्न निर्माण झाला. ठरवलं आता व्यवसाय करायचा. व्यवसाय कोणता? बांगड्या शहरातून आणायच्या आणि गल्लीमध्ये फिरायचं, शहरामध्ये फिरायचं, बांगड्या विकायच्या. जे काही तुटपुंजी रक्कम मिळते त्यातून मुलीला शिकवायचं, मुलाला शिकवायचं आणि स्वतः जगायचं आणि त्यांनाही जगवायचं. सुट्टीचा दिवस, बांगड्या विकायला ती भाभी निघाली. छोटीशी चिमुरडी असणारी पोरगी धावत धावत येते, म्हणते, आई मला तुझ्या बरोबर आज नेते का? आई म्हणते, बरं ठीक आहे. तिची मुरडी आईचं बोट धरते. रस्त्याने निघाली. दोघी अनवाणी चालतायत. ती भाभी ओरडत होती, बांगड्या कोणाला भरायच्यात का? मोठमोठ्याने आरोळी देत होती. अचानक एक बंगल्याचा दरवाजा उघडला गेला. आपल्या मालकीनबाई बाहेर आल्या. भाभींना बोलावलं, मला बांगड्या भरायच्यात म्हणले. ती माऊली जाते. बांगड्या भरता भरता त्या श्रीमंत मालकीनबाई विचारतात, का रे बाळा, तुला काय व्हायचंय? छोटीशी चिमुरड किलकिल्या नजरेने इकडे तिकडे पाहतं. आई म्हणते, माझ्या लेकीला मला साहेब बनवायचं. त्या मालकीने शब्द ऐकला, साहेब, आणि कडाडली ना. अरे तुमची लायकी आहे का साहेब शब्द घ्यायची? तरी तुमच्या परिस्थितीनुसार शब्द तुम्ही स्वप्न पहा रे. एकामागे एक ती बोलत होती. तू स्वप्न बदल म्हणायची. तुझी पोरगी नाही रे साहेब होऊ शकत नाही. झाली तर कारकून होईल, झाली तर एखादी शिपाई होईल, पण ते साहेब होऊ शकत नाही. एक एक शब्द त्या माऊलीच्या मात्र काळजावरती हातोड्याने घाव घालत होता. शेवटी न राहून ते त्या मालकीने म्हणते, मालकीनबाई, वाटलं तर पैसे देऊ नका, पण गरीबाच्या आणि माझ्या लेकीच्या स्वप्नांचा मात्र चुराडा करू नका.
कशी बशी उठते, लेकीला बरोबर घेते आणि रस्त्याने निघते. वरून सूर्य आग उगतोय, जमीन तापलेली, अनवाणी ह्या माऊली आणि तिची लेक चालते. अरे पायाला चटके बसतायत, पण प्रत्येक शब्द त्या मालकीनबाईचा त्या भाभीला आठवत होता आणि छातीवरती जणू हातोड्याने तो घाव घालत होता. डोळ्यातील आसवण कधी मोकळी वाट करून दिली, तिला समजलंच नाही. घरी आली, घरात त्या कॉटवरती तुटलेला असलेला त्याच्यावर जाऊन बसते. लेक पाहते, आईचे डोळे तर डबडबलेले, आईचाच पदर घेते, आईचे डोळे पुसते, आईला म्हणते, आई चहा करू का गाई तुला, आई तुला पाणी देऊ का. आणि त्या आईने काय म्हणावं, लेकीला घट्ट कवटाळलं, डोक्यावरून हात फिरवला आणि ते लेकीला म्हणते, बाळा फक्त एकच कर, तू साहेब हो. पोरगी म्हणते, हाय होईन साहेब. मनात ठरवलं साहेब व्हायचं. पोरगी हुशार होती, अभ्यास करत गेली. अरे पण शिक्षणासाठी सुद्धा मित्रांनो पैसा लागतो. आपल्या बहिणीला शिकवण्यासाठी तिच्या भावाला शाळेतून घरी राहावं लागलं, रिक्षा चालवावी लागली. पण आपल्या ताईला पुस्तकं कमी पडणार नाही यासाठी तो खपत होता, धडपडत होता. मुलगी अभ्यास करत होती, एक परीक्षा देत होती, परीक्षेमध्ये अपयश यायचं पण हरत नव्हती. समोर आयडॉल होता, बांगड्या विकणारी आई, आणि शब्द आठवत होते, माझ्या लेकीला मी साहेबच करणार. त्या पोरीला दाखवून द्यायचं होतं. गरीबाचं लेकरू सुद्धा अभ्यासाच्या जोरावर, गरीबाचं लेकरू सुद्धा प्रयत्नांच्या जोरावर, गरीबाचं लेकरू सुद्धा जिद्दीने थोडा मोठ्यांच्या पंक्तीत जाऊन बसू शकतात, साहेब बनूच शकतात. अभ्यास करत गेली, कित्येक रात्री जागून काढले आणि शेवटी 2019 साल आलं आणि मुस्लिम समाजाची ही मुलगी उपजिल्हाधिकारी झाली. तिचं नाव वाशिमा मेहबूब शेख. अरे एखादी लाल दिवेची गाडी आली ना की ती गाडी आम्हाला मिळावी अशी आपल्या मनामध्ये इच्छा तयार होते. पण मित्रांनो, ती लाल दिवेची गाडी मिळवण्यासाठी डोळे लाल होईपर्यंत अभ्यास करावा लागतो. डोळे लाल होईपर्यंत अभ्यास करावा लागतो. आज समाजामध्ये वावरत असताना आपल्या वागणुकीमधून, आपल्या वर्तणुकीमधून आपल्यावर झालेले संस्कार प्रतिबिंबित होत असतात. पण हे संस्कार कुठेतरी थोडे बिघडत चाललेले आहेत. कार्यक्रमाला जायचं, एक नवीन पॅन्ट आणली, पण घरी आल्यावर पाहिलं एक वीत मोठी निघली. आईकडे गेलो, आईला म्हटलं, अगं आई पॅन्ट कार्यक्रमासाठी आणली पण ती एक वीतभर मोठीच आहे, तेवढी कापून देते का. आई म्हणते, अरे आत्ताच पुढे देवा धर्माला लागले, तुझ्या बायकोकडून जा आणि तिच्याकडून कमी करून घे. गेलो तिच्याकडे, तिलाही सांगितलं, अरे पॅन्ट एक वीतभर मोठी झाली, तेवढी कापून देते का. ती म्हणते, आत्ताच शाळेतून आली, धुणं भांडे करायचे राहिलेत, मला आता सवड नाही, जा आपल्या दीदीकडे जा. गेलो आमच्या दीदीकडे. स्वराला म्हटलं, स्वरा अरे बाई एक वीत पॅन्ट कमी करून देते का. ते म्हणली, पप्पा मी आत्ताच अभ्यासाला बसले, मला काही वेळ नाही. राहिलं, गेलो माझ्या कामाला. 1 तासाने आईला वाटलं, अरे लेकरू आलं होतं, पॅन्ट कमी कर म्हणून विनंती केली. आईने एक वीतभर पॅन्ट कमी करून टाकली. थोड्या वेळाने बायकोला वाटले, नवऱ्यानं कधी नव्हे ते काम सांगितलं, आपण पॅन्ट कमी केली नाही, तिने सुद्धा एक वीत कमी करून टाकली. आमच्या दीदीलाही वाटलं की पप्पांनी काम सांगितलं पण पॅन्ट काय आपण ती कमी केली नाही, तिने एक वीत कमी करून टाकली. असं करता करता पॅन्ट राहिलीच नाही, तिचा झाला बरमुडा. मित्रांनो, आज आपल्या संस्कृतीची, आपल्या संस्काराची ही अवस्था झालेली आहे, बरमुडासारखी. आपली संस्कृती टिकली पाहिजे, आपले संस्कार वाचले पाहिजेत. अरे पाश्चात्य देश जो आमचा आदर्श घेतो त्यांना आम्ही आमचा आदर्श दिला पाहिजे, पण आम्ही आज त्यांचंच अनुकरण करताना दिसतोय. अनुकरण जरूर करावं, चांगल्या गोष्टींचं करावं, परंतु त्याच्यामुळे आपली भावी पिढी बिघडणार नाही, आपणही घरच्यांना कोणतं गालबोट लागणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, सतत प्रयत्नशील रहा, क्योंकि लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही सी चींटी जब दाना लेकर चलती है, चढ़ते दीवारों पर 100 बार फिसलती है, चढ़कर गिरना गिरकर उठना अच्छा लगता है, आखिर की उसकी कोशिश बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. असफलता
असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो। असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो। क्या कमी रह गई उसे ढूंढो, जानो, पता करो। कुछ किए बिना किसी की जय जयकार नहीं होती। कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कभी हार नहीं होती।